गोंदिया नगर परिषदेत होणाऱ्या मनुष्यबळ प्रकरणात खोळ झाल्याप्रकरणी शिवसेनेनं केलं आंदोलन। आज 29 फेब्रुवारी गुरुवारी रोजी गोंदिया येथे गोंदिया नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा प्रकरणात झालेल्या घोळ शहरासह अन्य मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज गोंदिया नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता। गोंदिया नगर परिषदेत मागील 2 वर्षांपासून प्रजासत्ताक राज्य असल्यानं गोंदिया शहराकडे हवा तसा नगर परिषदेचं लक्ष नसल्यानं शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे, तर काही ठिकाणी कचरा देखील वेळीच उचलला जात नाही, तर शहरातून गोळा केलेला घनकचरा नगर परिषदेच्या मागे असलेल्या ग्राउंडमध्ये डंप करण्यात येतोय। शहरात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, तर दुसरीकडे गोंदिया नगर परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खोडंबा होतोय। या मागण्यांकडे नगर परिषदेनं लक्ष द्यावं अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली, तर गोंदिया नगर परिषदेत करण्यात येणाऱ्या मनुष्यबळ पुरवठ्यात घोळ होत असल्यानं हा घोळ थांबवावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। काय सांगणार आज कोणत्या मागण्याला घेऊन नगर परिषद हल्लाबोल केलेला आहे, आपण काय सांगणार? भाऊ 2 दिवस अगोदर मुख्य अधिकारी साहेबांसाठी आम्ही एक ज्ञापन आणलं होतं, पण मुख्य अधिकारी साहेब होते नाही, त्यामुळे जे कार्यकारी आता प्रभार त्यांनी सांभाळले राणे साहेब यांना आम्ही ज्ञापन दिलं होतं की जे मनुष्यबळ पुरवठा करणारा जो ठेकेदार आहे त्यांनी मागच्या 3 वर्षापासून इतकी धांदली केलेली आहे की गव्हर्नमेंटचा रूल आहे की 20 कर्मचाऱ्यांच्या वरती जर तुमच्याकडे कर्मचारी काम करत असतील तर त्या कर्मचाऱ्यांचा PF नंबर जनरेट करणे आवश्यक आहे। ESIC कार्ड बनवणे आवश्यक आहे, कारण की कोणत्याही कर्मचारीला अनेवेळेस काही अपघात झाली तर त्याचा जो पैसे लागणारे हॉस्पिटलमध्ये पैसे आहेत ते परत गव्हर्नमेंट परत करते, यासाठी ESIC नंबर ESIC कार्ड राहते। तर हे सर्व धांदली करूनसुद्धा पूर्व नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब आपल्या फक्त आर्थिक फायद्यासाठी त्या ठेकेदाराला 3 महिने असं 2 वेळा, 6 महिने असं 1 वेळा आणि 1 वर्ष असं 4 वेळा त्याचे 2 वर्ष समोर टेंडर ढकलण्यात आलं, कारण की मुख्य अधिकारी साहेबांचा त्याच्यात स्वार्थ होता। काय याच्यानंतर मागणं पूर्ण न झालं तर काय शिवसेना काय? आत्ता आम्ही जेव्हा आंदोलन घेऊन आलं तर राणे साहेबांनी सांगितले की 26 तारखेला नवीन टेंडरचं प्रकाशन केलेलं आहे, 6 तारखेला त्याची लास्ट डेट आहे, 7 तारखेला नवीन टेंडर ओपन होणार आहे आणि नवीन जो ठेकेदार राहील त्याला मनुष्यबळ पुरवठा करण्याचा ते टेंडर देणार आहे। तर हा 7 तारखेपर्यंत आम्ही 10 तारखेपर्यंत वाट बघू, जर हा झालं नाही तर पुन्हा युवासेना नगर परिषदवर आक्रमक होईल, याची मी राणेसाहेबांना पण दखल दिलेली आहे। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया।